तिळीची चटणी बनवण्यासाठी तिळ घेतली, पांढरी तिळ घेतली, स्वच्छ निवडून घेतली, 1 वाटी भरून घेतली. आपली थोडीशी मिडियम तिखटवाली नंदुरबार लाल मिरच्या घेतल्या, 1 7-8 चवीपुरते मीठ घेतले. आता आपण तिळ अशी खमंग खरपूस अशी भाजून घेऊ. केला, त्याच्यावर कढई ठेवली. आपण 1 वाटी भरून तिळ घेतली, ती त्याच्यामध्ये टाकली. आता गॅस कमी करून भाजायची, का की तिळ ही उडते, अशी कढईच्या बाहेर उडते. तर कमीच गॅसवरती आपल्याला हलकासा असा सोनेरी कलर होईपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची. हलकीशी अशी आपण तीळ पण भाजून घेतली. आता ती काढून घ्यायची. आपल्याला ती गार होऊ द्यायची आणि मग दळायची. तीळ आपली व्यवस्थित अशी गार झाली. आता ती भांड्यामध्ये टाकून खाली मिरच्या टाकून घ्यायच्या. लगेच खाली असं दळलं जातं. त्याच्यानंतर मीठ व तीळ ते दोन्ही आपण त्याच्यात टाकून आपण मिक्सरला दळून घेऊ. आपली तिळाची चटणी ते दळून घेऊ. भांड्यामध्ये काढून घेते. सर्व चटणी तिने एका भांड्यात काढून घेतलं. आपल्याला याला तेल टाकायची पण गरज नाही, कारण की तिळीमध्ये आधीच तेल असतं. छान असं वाटलं आपण तेल टाकून कालवलेली, पण तिळीचं तेल सुटलेले म्हणून ही चटणी आपल्याला अशी दिसते. ही पण पॅक डब्यामध्ये आपण ठेवायची. ही 1-2 महिने सहज आपल्याला टिकू शकते. ही पण तुम्ही गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीच्या बरोबर खायची. एकच नंबर खायला लागते. खूपच छान व अप्रतिम अशी चव येते तोंडाला. बरणीमध्ये ती पण भरून घ्यायची. खूपच छान अशी मस्त आपले तिळाची चटणी ही तिथे तयार झाली. तर तिळाची चटणी पण एका काचेच्या बरणीमध्ये मी भरून घेतली. छान अशी आपली तिळाची चटणी ही तयार झाली आहे. या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. खूपच छान खायला चवदार लागते.